माजी आमदार काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाकडून ही उमेदवारी त्यांना जाहीर झालेली आहे. आपल्यासोबत अमर काळे आहेत. भाऊ, उमेदवारी आता जाहीर झालेली आहे, लवकरच प्रचाराला सुरुवात होईल, काय सांगाल? हो, सर्वप्रथम तर राष्ट्रवादीचे सर्व माननीय शरद पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा व लोकसभा मतदारसंघातले सर्व नेते आणि सर्व तळागाळातले कार्यकर्ते यांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे. कारण की 2 दिवसापूर्वीच माझा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झाला आणि आज वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची जबाबदारी धुरा त्यांनी माझ्या खांद्यावर दिलेली आहे. म्हणजे प्रचंड मोठा विश्वास त्यांनी जो माझ्यावर दाखवला आहे त्याबद्दल सर्व नेत्यांचा आणि सर्व तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा मनापासून मी आभार मानतो. भाऊ, कुठले मुद्दे प्रचारामध्ये असणार आहे? आपले कुठल्या मुद्द्यांना घेऊन आपण जनतेसमोर जाणार? मुद्दे फक्त इतकेच आहे की जे आश्वासनं मोदी साहेबांनी 10 वर्षापूर्वी या देशामध्ये सत्तेवर येण्याच्या पहिले दिले होते त्याच मुद्द्यांना घेऊन आम्ही लोकांकडे जाणार आहोत. कारण की 10 वर्षापूर्वी त्यांनी जे दिलेले आश्वासन आहेत, शेतकऱ्यांच्या संदर्भातले, युवकांच्या संदर्भातले, बेरोजगारीच्या संदर्भातले, महागाईच्या संदर्भातले, देशाच्या सुरक्षेच्या संदर्भातले, महिला सन्मानच्या संदर्भातले, हे सर्व जे मुद्दे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की हे आम्ही करू या देशामध्ये सत्तेवर आल्यावर. आज टोटल फेल्युअर या 10 वर्षामध्ये हा सर्व कार्यक्रमामध्ये आपण बघतोय. कुठल्याच आश्वासनाची पूर्तता ही आज झालेली नाही. देशाचा सैनिक आज अग्निवीर करून टाकला आपण. म्हणजे ज्या सैनिकाकडे या देशाच्या सीमाचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे त्याला आज अग्निवीर आपण करून टाकलं. त्याला ना कुठला दर्जा आहे ना काही. हे जे सर्व चित्र देशामध्ये निर्माण झालेलं आहे. जय जवान जय किसान हा नारा लालबहादूर शास्त्रींनी दिला होता. आज शेतकऱ्यांची तीच परिस्थिती आहे, जवानांची तीच परिस्थिती आहे, युवकांची तीच परिस्थिती आहे. त्यामुळं टोटल फेल्युअरचं हे सरकार आहे 10 वर्षातलं. त्यामुळं लोक त्रासले आहेत, कंटाळले आहेत आणि येणाऱ्या 26 तारखेला जो काही मतदानाचा दिवस आहे त्या दिवशी आपला तीव्र असंतोष जो सरकारच्या संदर्भातला आहे तो लोक व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. भाऊ, मध्यंतरी पक्षांतर्गत कुरबुरी देखील वाढलेल्या होत्या किंवा अनेक मतांतरे व्यक्त होत होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आल्या होत्या, काँग्रेसमधून पण मतं व्यक्त होत होती. तर ही जी काही नाराजी आहे तर ती दूर करण्याचं आव्हान देखील असणार आहे. काही नाराजी दूर झालेली आहे आणि पुढची प्रक्रिया काय? नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचं असं म्हणणं होतं की राष्ट्रवादी पक्षाचाच उमेदवार असला पाहिजे. आम्ही पक्ष स्थापनेपासून काम करतोय त्यामुळे आमच्यापैकीच उमेदवार दिला जावा अशी त्यांची मागणी होती. आणि ती काही मागणी काही गैर आहे असं मी समजत नाही. ते बरोबर आहे, त्यांच्या भावना आहे. त्यांच्या जागी मी सुद्धा असतो तर मी सुद्धा तोच विचार केला असता. आणि त्यांनी मागणी केली. नंतर पवारसाहेबांनी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व लोकसभा मतदारसंघातल्या नेत्यांना मुंबईला बोलून घेतलं. त्यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली. सर्व मतदारसंघाची परिस्थिती जाणली. त्यांना सध्या काय परिस्थिती मतदारसंघामध्ये आहे हे त्यांना सांगितलं सर्व नेत्यांना. आणि जे काही सर्व्हेज त्यांनी करून घेतले होते पक्षाच्या माध्यमातून, त्या पक्षाच्या सर्वेच्या माध्यमातून काय निकष समोर आलेले आहे हे सुद्धा पवारसाहेबांनी सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगितलं. आणि अशा परिस्थितीमध्ये अमर काळेंना आपण उमेदवारी दिली पाहिजे. आणि एक नवीन व्यक्ती जर आपल्या पक्षामध्ये येतो आणि पक्षाची जर ताकद वाढत असेल त्यांच्या येण्यामुळं तर पक्षाची ताकद आपण वाढवली पाहिजे असं सर्व नेत्यांना सांगितलं. आणि पवारसाहेबांच्या सांगण्यानंतर सर्व नेते कन्व्हिन्स झाले आणि अतिशय खुल्या मनानं, मनमोकळेपणानं त्यांनी माझ्या उमेदवारीला त्या ठिकाणी स्वतः मान्यता दिली आहे. आपण उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार आहे? कुठल्या मोठ्या महत्त्वाच्या नेत्यांची सभा इथे होणार आहे आणि उमेदवारी अर्ज भरताना कोणी मोठे नेते येणार? 2 तारखेला उमेदवारी अर्ज मी भरतोय. त्या दिवशी माझ्या आईचा स्मृती दिवस आहे. ज्या आईने मला संस्कार दिले, ज्या आईने मला शिकवण दिली, त्या माझ्या आईचा स्मृती दिवस 2 एप्रिलला आहे. आणि आईच्या स्मृती दिवशी आईचा आशीर्वाद घेऊनच मी तो फॉर्म भरतोय. 2 तारखेला अपेक्षा अशी आहे की राष्ट्रवादीचे सर्व माननीय शरद पवार साहेब हे स्वतः माझा फॉर्म भरण्याकरता 2 तारखेला वर्धेला येणार आहे तसं त्यांनी सांगितलं आहे. आणि कन्फर्मेशन आज मिळेल पण आम्ही निश्चित येण्याचा प्रयत्न करतो असं शरद पवार साहेबांनी मला स्वतः सांगितलं. शरद पवार साहेब येतील, अनिल देशमुख साहेब येतील, काँग्रेससुद्धा काही लोक राहतील, सेनेच्या काही लोकांसोबत आमचा संपर्क चालू आहे, सेनेचंसुद्धा काही नेत्यांना बोलवण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळं हे सर्व पक्षाचे सर्व नेते हे त्या दिवशी फॉर्म भरण्याकरता उपस्थित राहणार आहेत. नक्कीच आईचा आशीर्वाद घेऊन आणि आईच्या स्मृती दिवसाला अमर काळे अर्ज भरणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. महेश मुंजेवर, TV9 मराठी, वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.